पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जनतेला विविध आवाहन करण्यात आली आहेत आणि त्याकडे अर्थविश्लेषक कसे पाहतायत, याचा अर्थ काय, या संदर्भात अभय टिळक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळेंनी. पाहूयात. आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक आहेत. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत. सर, या आवाहनाकडे आपण कसं बघतो सर? माझं या संदर्भातलं आकलन असं आहे की जी म्हणजे 28 फेब्रुवारीपासून हा खात्यामधली अस्वस्थता ही निर्माण झालेली आहे, याची झळ जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थांना बसली आहे. तुलनेने आपल्याला ते अधिक बसत आलेली आहे, कारण ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावरती परावलंबी आहोत. फक्त इतके दिवस ही म्हणजे ऊर्जा पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या अडचणी, त्यापायी मागणी आणि पुरवठ्याचं व्यस्त असलेलं समीकरण, त्यामुळे होणारी संभाव्य भाववाढ, याची झळ सामान्य जनतेला शक्यतो लागू नये किंवा कमी लागावी म्हणून ती भाववाढ सर्वसामान्यांकडे न सरकवण्याचा प्रयत्न सरकारने आजवर केला. तो अत्यंत स्तुत्य आहे. पण याचा अर्थ ती झळ तेल शुद्धीकरण कंपन्यांना बसत होती. आज आता माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केलं आहे त्याचा एक स्पष्ट संदेश असा आहे किंवा अध्यारूत अर्थ असा आहे की ही अस्थिरता कधी संपेल आणि कशा पद्धतीने नवीन रचना येईल याचा अजून अंदाज नाहीये. त्यामुळे इथून पुढच्या काळात विशेषतः ऊर्जा वापराची एक वेगळी संस्कृती आता आपल्याला नियम म्हणून अंगवळणी पाडून घ्यावी लागेल. कारण कच्च्या तेलाच्या बाबतीमध्ये आपण सर्वस्वी परावलंबी आहोत. त्यामुळे अतिशय काटकसरीने इंधनाचा वापर, गरज असेल तेवढाच प्रवास, शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा आपण वापर करणं, म्हणजे सुविधांचा वापर करणं, गाड्या ज्याला आम्ही कार पुलिंग म्हणतो ते करणं, अनावश्यक प्रवास टाळणं, या सगळ्या बाबी ज्या आहेत या केवळ तात्कालिक नाही आहेत, या दीर्घकालिक सुद्धा याला एक अंग आहे. 2, आपल्याकडे आता खरीपाचा हंगाम हा तोंडावरती आलेला आहे आणि रासायनिक खतांचा वापर हा ज्या विस्तृत प्रमाणावरती होतो त्या रासायनिक खतांचा सगळा कच्चा माल आखातातून येतो. त्यामुळे शक्यतो रासायनिक खतांच्या 2 बाबी आहेत की रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा सुद्धा कस जातो हे आपण जाणतो. अशा परिस्थितीमध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकूणच इथून पुढच्या शेती व्यवस्थेमध्ये आपल्याला रासायनिक खतांकडनं हळूहळू जैविक खतांकडे वळणं हे आवश्यक आहे. तर हे होते अर्थतज्ञ अभय टिळक, ज्यांनी पंतप्रधानांचे जे आवाहनं आहेत वेगवेगळे, याचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी अन्वयार्थ सांगितला. यशपाल सोनकांबळे, एनडीटीव्ही मराठी, पुणे.